नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही वर्षापूर्वी, साधारण 7-8 वर्षापूर्वी असेल, मला आता नेमकं आठवत नाही, पण सोशल मीडियामध्ये एक व्हायरल झालेलं गाणं तुम्हाला आठवतं का? रेडिओ जॉकी म्हणून ओळखली जाणारी एक गायिका, अभिनेत्री मलिष्का, हिचं हे गाणं खूप व्हायरल झालं होतं. सोनू, तुला तुझा बीएमसी वर भरोसा नाही का? आठवतं तुम्हाला? मुंबईचे रस्ते कसे खोल खोल, रस्त्यावर खड्डे कसे गोल गोल, सोनू तुला बीएमसी वर भरोसा नाही का? आठवतं तुम्हाला? हे गाणं शिवसेनेचं नाव कुठेही न घेता त्या मलिष्काने बनवलं होतं की आणखीन कोणी बनवलं होतं, पण त्या मलिष्काने ते गायल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये कमालीचा व्हायरल झाला होता. मुंबईच्या रस्त्यांची कशी वाताहत झालेली आहे, मुंबईची नागरी व्यवस्था कशी कोलमडून पडलेली आहे, मुंबईच्या महापालिका किंवा नागरी कारभारामध्ये किती भ्रष्टाचार आहे आणि अख्ख्या मुंबईचं कसं वाटोळं झालेलं आहे, नागरिक त्रस्त आहेत, याचं गमतीशीर वर्णन करणारं हे व्हिडिओवरचं गाणं खूप व्हायरल झालं होतं. आणि त्याच्या सगळ्यात जास्त मिरच्या झोंबल्या असतील कोणाला, तर त्या मुंबई महापालिकेच्या कारभारामध्ये सत्तेवर बसलेल्या शिवसेनेला. आणि अर्थातच शिवसेना म्हणजे त्या काळात तरी किंवा आज सुद्धा शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा परिवार. आणि त्यामुळे एक शिवसैनिकांमध्ये एक लाट उसळलेली होती. मलिष्काच्या विरुद्ध जे जे काय ओरडता येईल, शिव्याशाप देता येईल, त्यासाठी सगळेच्या सगळे, अगदी मुंबईच्या महापौर असलेल्या महिला, मला वाटते पेडणेकर बाई होत्या, त्यांनी सुद्धा एक वेगळं विडंबन बनवलं होतं आणि त्यांनी सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता. पण मलिष्काने सांगितलं त्यात सत्य होतं आणि तथ्य होतं, म्हणूनच त्या तुम्हाला झोंबलेल्या गोष्टी होत्या. उगाच मुंबईचा महापौर एक सोशल मीडियातलं काहीतरी व्हायरल झालंय याच्यासाठी रस्त्यावर येणार नाही किंवा तमाम शिवसेना ही रडकुंडीला आल्यासारखी मलिष्कावर तुटून पडली नसते. तेव्हा सुद्धा रस्त्यावर खड्डे होते. आणि असं बोलणारी मलिष्का ही एकमेव रेडिओ जॉकी किंवा सोशल मीडियाची इन्फ्लुएन्सर नव्हती. तेव्हा सुद्धा सगळ्याच्या सगळ्या चॅनेलवर आणि वृत्तपत्रामध्ये, माध्यमांमध्ये एक शब्दावली कायमची कानावर यायची, ऐकायला लागायची: रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते. आठवतं? रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते. म्हणजे मुंबईचे रस्ते पावसामध्ये जागोजागी खड्डे असतात, त्या खड्ड्यात पाणी साचलेलं असतं आणि ते खड्डे जितके भरले जातात तितके अधिक खड्डे निर्माण होतात. ही वस्तुस्थिती सगळ्या माध्यमातून कानी कपाडी ओरडून सांगितली जात होती. पण कुठल्याही वृत्तपत्राच्या संपादकावर, चॅनेलच्या संपादकावर शिव्याशाप देण्याची हिंमत शिवसेनेला झालेली नव्हती. ती फक्त मलिष्कावर झाली. याचं कारण वृत्तपत्रात काय छापून येतंय याकडे फार फार लोकांचं लक्ष नसतं. जे स्वतःच त्या खड्ड्यातून ये जा करत असतात अशांना चॅनेलवर काय सांगितलंय याच्याशी कर्तव्य नसतं. त्यापेक्षाही मुंबईकराला आपल्या दुखण्यावर कोणीतरी आवाज उठवलाय याचा आनंद होतो. आणि म्हणून मलिष्काचं गाणं हे कमालीचं लोकप्रिय झालं होतं, व्हायरल झालं होतं. आणि ते व्हायरल होतंय याचा जनमानसावर, लोकमतावर, मतदारावर प्रभाव पडतो. म्हणूनच शिवसेना आणि प्रामुख्याने आज जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिलेले लोक आहेत त्यांना ते गाणं खूप झोंबलं होतं. हा सगळा इतिहास आहे, मी तुम्हाला आठवण करून दिलाय.
आणि 8-10 वर्षापूर्वीच आहे, फार जुनी गोष्ट नाहीये. पण ते मी तुम्हाला अगत्याने आज का सांगतोय, की काल परवा नव्हे, गेल्या काही महिन्यामध्ये जेव्हापासून मुंबई महापालिका आणि इतर काही महापालिकांच्या निवडणुका होणार अशी घोषणा वगैरे झाली आहे, तेव्हापासून उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि माजी मंत्री विद्यमान आमदार आदित्य ठाकरे हे जी काय वक्तव्य देत फिरत आहेत, जी काय मुक्ताफळं उधळत आहेत, ते बघितल्यानंतर मला कळेना की यांना कधी किशोरी पेडणेकर भेटल्या नव्हत्या का. कारण किशोरी पेडणेकरांनी मला वाटतं मलिष्काच्या विरुद्ध गाणं केलं होतं. आज आदित्य ठाकरे मुंबई महापालिका रस्त्यासाठी काही करत नाही, नागरिकांसाठी काही करत नाही म्हणून रडतात. नेमके तेच रडगाणं मलिष्काने 8-10 वर्षापूर्वी गायलं होतं. आदित्य ठाकरे आजच्या मुंबईचं जे वर्णन करतात त्यापेक्षा तसूभर वेगळं वर्णन हे मलिष्काने त्यावेळेला आपल्या गाण्यातून केलेलं नव्हतं. रस्त्यावर खड्डे कसे गोल गोल, खड्ड्यात पाणी कसं खोल खोल वगैरे, मला आता ते फार आठवत नाही, पण आठवतं तुम्हाला 8-10 वर्षापूर्वीची मलिष्का आणि आजचे आदित्य ठाकरे यांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, आरोपामध्ये नेमका फरक काय आहे. की आदित्य ठाकरे हे गेले 3-4-5 वर्ष मलिष्का क्लासेसमध्ये जाऊन नागरी सुविधांबद्दल आणि नागरी कायद्यांबद्दल आज प्रशिक्षण घेत आहेत का. बाई, मी इतके दिवस मुंबई महापालिकेचा कारभार मी चालवत होतो, माझा मावस भाऊ वरुण सरदेसाई मुंबई महापालिका एकत्र चालवत होतो, आम्ही सत्तेवर बसलो होतो. पण नागरी सुविधा म्हणजे काय, मुंबईच्या लोकांच्या गरजा म्हणजे काय, मुंबईकरांच्या समस्या म्हणजे काय, याचा मागमूस आम्हाला ठाऊक नव्हता. आणि त्यामुळे आम्ही काय तो मुंबईचा बुट्ट्याबोळ केला. पण आता आम्हाला नव्याने निवडणुका लढवायच्या आणि त्यामुळे मुंबईच्या समस्या नेमक्या काय आहेत, तर मलिष्का मॅडम तुम्ही आम्हाला याचे धडे द्याल का, असं म्हणत वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे हे मलिष्का क्लासेसमध्ये दाखल झाले होते का. प्रश्न विचारण्यासारखा आहे की नाही मित्र. ज्या गोष्टीच्या मिरच्या तुम्हाला झोंबल्या होत्या, जे शब्द आक्षेपार्ह वाटले होते, जे गीत म्हणजे शिवसेनेच्या अभिमानाला ठेच लागते असं तुम्हाला वाटत होतं, मुंबईची बदनामी वाटत होती, ती मुंबईची बदनामी आज स्वतः आदित्य ठाकरे का करतायत. काहीतरी कारण असेल की जे सत्य मलिष्का 8-10 वर्षापूर्वी सांगत होती ते समजायला आदित्य ठाकरे यांना 8-10 वर्ष गेलेली आहेत. आज ते बोलत आहेत का. एक दावा असा करू शकतील आदित्य ठाकरे की मलिष्काने जेव्हा ते गाणं केलं आणि जे व्हायरल झालं त्यावेळेला मुंबईचे रस्ते कसे गुळगुळीत छान छान होते, कुठेही पाणी तुंबत नव्हतं, कुठेही अपघात होत नव्हते, असं आदित्य ठाकरे म्हणू शकतात का. नाही म्हणू शकत. म्हणजे तेव्हाही मलिष्का बोलली ते सत्य होतं, पण तेव्हा सत्तेत कोण बसलं होतं, तर खुद्द आदित्य ठाकरे बसले होते. उभाटा शिवसेनेकडेच कारभार होता. प्रश्न असा आहे की आज तुम्हाला त्याच गोष्टी खऱ्या का वाटायला लागल्या. अर्थात आज मुंबई महापालिका ही सरकारच्या इशाऱ्यावर चालवली जाते, महायुतीच्या इशाऱ्यावर चालवली जाते आणि त्यामुळे तिथे कारभार चुकीचा असेल तर ते बोललंच पाहिजे. मग ते मलिष्काने बोलो किंवा आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई यांनी बोलो. पण गंमत अशी आहे की जे आपण बोलतोय ते आपण प्रत्यक्ष मुंबई महापालिकेचा कारभार करत होतो तेव्हा यापेक्षा वेगळी व्यवस्था होती का. असेल तर गोष्ट वेगळी, पण आजच्या सारखीच परिस्थिती 5-7 वर्षापूर्वी असेल तर मग आपणही मलिष्काच्या सुरात सूर मिसळून, पहिल्यांदा मलिष्काने नाव घेतलं नसेल, तिने फक्त बीएमसी म्हटलं होतं. आदित्य ठाकरे
वगैरेंनी सगळ्यात पहिल्यांदा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई असे जे कोणी त्यावेळेला मुंबई महापालिकेचा कारभार चालवत होते त्यांच्या नावाने शिमगा केला पाहिजे. काय तो आदित्य ठाकरे हो 5 वर्षापूर्वीचा, काय तो वरुण सरदेसाई, काय ते उद्धव ठाकरे, मुंबईचं पार वाटोळं करून टाकले. गेल्या 3-4 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारला ह्या ठाकरे लोकांनी वाटोळं केलं होतं ज्या मुंबईचं, ते सुधारण्याची सुवर्ण संधी आलेली होती. पण त्या सुवर्ण संधीचं महायुती सरकारने मातीमोल करून टाकलं. आम्ही वाटोळं केलं, पण ते सत्तेत आले तर त्यांनी सुधारायला पाहिजे होतं. आम्ही वाटोळं करण्यासाठीच येतो. आदित्य ठाकरेंनी असं बिलकुल सांगायला पाहिजे. आज जर तुम्हाला महायुतीचं सरकार किंवा त्याच्या इशाऱ्यावर महापालिकांचा कारभार चालतो तो चुकीचा आहे म्हणायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करायची. म्हणतात ना, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. सुरुवात आपल्यापासून करायची असते. आणि त्यामुळे जर मुंबईचा काय तो विचका झालेला आहे, तो विचका आपल्या काळात कसा नव्हता हे जर आदित्य ठाकरे वगैरे सांगू शकत नसतील तर मग त्यांना सरकारला दोष देण्याचा अधिकार उरत नाही. या वर्षी जितका पाऊस मुंबईत पडलाय तेवढा गेल्या 8-10 वर्षात पडलेला नव्हता. तरी मुंबई ही पूर्णपणे बंद पडली. असं झालं नाही. का झालं नाही याचा अर्थ सरकारच्या इशाऱ्यावर जी महापालिका चालते त्यांनी तुमच्यापेक्षा अधिक चांगला कारभार केलेला आहे. उत्तम केला असं मी म्हणणार नाही, उत्तम केला असं म्हणणार नाही, पण तुमच्या इशाऱ्यावर ज्यांचे महापौर म्हणून नेमणूक होत होती, तुम्ही ज्यांना स्थायी समितीचे अध्यक्ष बनवत होता, ज्यांच्या घरामध्ये 2-2 कोटीची कॅश मिळत होती, जे जे 27-28 प्रॉपर्टीज खरेदी करू शकत होते, त्यावेळेला मुंबईची अवस्था काय होती याच्यावर आधी उद्धव ठाकरे बोलले पाहिजेत. आणि मग त्यांनी जो कोण महापौर असेल, स्थायी समितीचा अध्यक्ष असेल त्याला शिव्या द्याव्यात आणि मग त्याला नेमणाऱ्यालाही शिव्या द्याव्यात. कोणी नेमलं होतं? ज्या वेळेला मुंबईचा विचका सुरू झाला त्यावेळेला ते महापौर, ते स्थायी समितीचे अध्यक्ष नेमणारे कोण होते? ते एकनाथ शिंदे नव्हते, ते देवेंद्र फडणवीस नव्हते, ते उद्धव ठाकरे होते, आदित्य ठाकरे होते आणि वरुण सरदेसाई असतील. तर मलिष्काच्या क्लासमध्ये गेलं तर निदान मलिष्का काय शिकवते याच्याकडे गंभीरपणे बघा, समजून घ्या. मलिष्काने फक्त बीएमसीला ब्लेम केलं होतं, ना की ठाकरे परिवाराला ब्लेम केलं होतं. निदान ती तुमच्यापेक्षा अधिक सभ्य आहे. मलिष्काने कधी मुंबई महापालिकेचा कारभार चालवला नव्हता. एक मुंबईची नागरिक म्हणून आणि करदाता नागरिक म्हणून महापालिकेला आवश्यक असतील ते सगळे आपल्या कमाईतून टॅक्स भरणारी एक मुंबईकर म्हणून मलिष्काला त्या कारभारावर टीका करण्याचा पूर्ण अधिकार होता. पण तिच्या नावाने ठणाणा तुम्ही करत होता, कारण विचका तुम्ही करून ठेवला होता. सवाल इतकाच आहे की हे सगळं केल्यानंतर तेवढा तरी प्रामाणिकपणा दाखवा की बाबा आम्ही विचका करून ठेवला होता, स्वीकारतो, आमच्या चुका होता, स्वीकारतो, पण आता तुमच्याकडे आहे तर आमच्यापेक्षा तुम्ही चांगले आहात हे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे वगैरे महायुतीच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी सिद्ध करून दाखवावं. असं जर आदित्य ठाकरे बोलले तर ते 100% बरोबर आहे. पण फक्त मुंबईच्या काय त्या नागरिकांची भयंकर वाईट अवस्था आहे, दैन्यावस्था आहे असं जेव्हा बोलायला जाता तेव्हा मग या महापालिकेच्या कारभाराचे पूर्वज शोधावे लागतात. आणि मग त्या पूर्वजांचा उद्धार करणारा, पितृपक्ष सांभाळणाऱ्या मलिष्काची आठवण येते. तेव्हा आदू, तुझा बीएमसी वर भरोसा नाही का असं आज मलिष्काने गाणं केलं तर ती सोनू असं बोलणार नाही, ती म्हणेल आदू तुझा बीएमसी वर भरोसा नाही का, एकदा कधीतरी तूच बीएमसी चालवत होता ना रे आदू, असं मलिष्का गाणं करेल. माईक आणि कॅमेरे समोर आले की पांडित्य सांगताना जरा कधीतरी आपला चेहरा आरशात पण बघावा.
दुसऱ्यांच्या नकला जेव्हा करतो आपण, तेव्हा आपली सुद्धा नक्कल किती विचित्र आणि विद्रूप आहे ते बघावं. मलिष्काची भाषा आज आदित्य ठाकरे बोलतायत, म्हणूनच हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.